मित्रो नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि आपण बघताय रोखोक। मित्रो, सगळ्यांना आठवत असेल आजपासून 40-42 दिवसापूर्वी जालना जिल्ह्याच्या अंतरावली सराटी या गावामध्ये मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर गेली अनेक वर्ष आरक्षण या मुद्द्यावर काम करणारे एक सामान्य कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या गावामध्ये काही लोकांना घेऊन मराठा आरक्षण मिळालं पाहिजे या विषयावर उपोषणाला बसले। आमरण उपोषण त्यांनी जाहीर केलं होतं। जोपर्यंत आमरण उपोषण जाहीर होतं तोपर्यंत साधारणतः त्या जिल्ह्याबाहेर कोणाला माहीत नव्हतं, परंतु पोलिसांना एक अवदसा सुचली। त्यांनी या आमरण उपोषणाच्या एकूणच मंडपावर आणि त्या गर्दीवर लाठीचार्ज केला आणि रातोरात अंतरावली सराटी आणि मनोज जरांगे पाटील हे नाव महाराष्ट्राबाहेर आणि महाराष्ट्रभरसुद्धा मोठ्या प्रमाणात जिथं जिथं मराठा समूह राहतो त्या प्रत्येक ठिकाणापर्यंत हे नाव पोहोचलं। मराठा आरक्षणाचा विषय सरकारने सुद्धा गंभीर घेतला। त्यानंतर सरकारचे वेगवेगळे प्रतिनिधी अंतरावली सराटी या गावात आले आणि मनोज जरांगे पाटलांचं उपोषण आमरण उपोषण या अटीवर संपवण्यात आलं की येणाऱ्या 1 महिन्यात आम्ही या विषयावरचा काहीतरी निर्णय घेऊन तुमच्यासमोर येऊ। सुरुवातीला मनोज जरांगे पाटलांनी फक्त 4 दिवस दिले होते, कारण की त्यांनी त्या पृष्ठार्थ वेगवेगळे मुद्दे मांडले होते की वेगवेगळ्या आयोगांनी, गायकवाड आयोगापासून वेगवेगळ्या आयोगांनी कसं मराठा आणि कुणबी हे एकच आहेत, त्यामुळे नव्या वेळेची काही गरज नाही। तात्काळ सरकारने 4 दिवसात या संदर्भात आरक्षणाचा मुद्दा क्लिअर करावा, परंतु सरकारने 1 महिना मागितला। मनोज जरांगे पाटलांनी आपल्या सगळ्या सहकाऱ्यांशी चर्चा करून 1 महिना सरकारला वेळ दिला आणि त्यांनी जाहीर केलं होतं की 1 महिन्यात जर सरसकट सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांना जर कुणबी सर्टिफिकेट जर मिळाले नाहीत तर पुन्हा 1 महिन्यानंतर मी याच ठिकाणी मोठं उपोषण सुरू करेल। मनोज जरांगे पाटलांच्या या घोषणेनंतर मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीने मराठा समाज आणि सर्वसामान्य माणसाच्या हृदयामध्ये जाऊन बसले, खरं म्हणजे हा लोकांनी केलेला आणि एका प्रामाणिक माणसाच्या प्रयत्नामुळे निर्माण झालेला चमत्कार आहे। जे आतापर्यंत नेतृत्व, जे लोकांचं प्रेम एखाद्या अब्जाधीश धनाढ्य बलाढ्य नेत्यालासुद्धा लाभलं नसेल, या पद्धतीचं प्रेम मनोज जरांगे पाटील नावाच्या फाटक्या माणसाला लाभलं आहे। त्यांनी गेल्या 10-15 दिवसामध्ये मराठवाडा आणि नजीकच्या काही जिल्ह्यामध्ये जो 12-15 दिवसाचा दौरा केला, त्या दौऱ्यामध्ये ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटलांचं स्वागत झालं, अगदी आजूबाजूला रस्त्याच्या दुतर्फा JCB उभ्या आहेत आणि त्यातून फुलांची उधळण होते आहे। बीडसारख्या ठिकाणी तर रात्री अगदी पहाटे 3 वाजेपर्यंत 1 ते 1.5 लाख लोक उपस्थित राहतात। रात्रभर एखाद्या नेत्याला पाहण्यासाठी, त्याला ऐकण्यासाठी, त्याची एक झलक ऐकण्यासाठी उपस्थित राहतात। हा पब्लिकच्या दृष्टीने झालेला खूप मोठा चमत्कार असतो। प्रामाणिक प्रयत्न म्हणजे मनोज जरांगे पाटील हा काही उत्स्फूर्त बोलणारा फरडा वक्ता नाही, परंतु त्या जिल्ह्यातल्या माणसांनी मनोज जरांगे पाटलांचं अगदी मराठा क्रांती मोर्चांच्या आंदोलनापासून तर मराठा समाजाच्या प्रत्येक सामाजिक कामासाठी दिलेलं योगदान, घराचा केलेला त्याग, अगदी घराकडे दुर्लक्ष करूनसुद्धा समाजाच्या प्रश्नावर लक्ष देणारा असा एक प्रामाणिक फाटका कार्यकर्ता आहे। या पद्धतीचं समज आणि या पद्धतीची खात्री जेव्हा लोकांची झाली, तेव्हा मनोज जरांगे पाटलांवर प्रेम करणारी माणसं मराठा समाजातून आणि वेगवेगळ्या समूहातून निर्माण झाली। मनोज जरांगे पाटलांनी ज्या पद्धतीने घोषणा केली त्याच्यानंतर प्रत्येक गावामध्ये, जिल्ह्यामध्ये स्वागत तर झालंच, परंतु त्यांनी पण एक निश्चय करून टाकला की शेवटच्या दिवशी एक मोठी विराट सभा अंतरावली सराटी या गावात, जालना जिल्ह्यात या गावात घ्यायची आहे। त्या सभेच्या तयारीसाठी ते सर्वत्र फिरले आणि पाहता पाहता मित्रहो, बंधूंनो, वातावरण असं बदललं की आज उद्या 14 ऑक्टोबरला अंतरावली सराटी या जालना जिल्ह्याच्या गावात जवळपास 300 एकरवर ही सभा होते आहे। समाजाने एखाद्या ठरवलं, समूहाने ठरवलं, लोकांनी ठरवलं तर काय होते याचं पहिलं उदाहरण आपण जयप्रकाश नारायणांच्या त्या आंदोलनामध्ये बघितलं होतं की जयप्रकाश नारायण कुठे वर्ध्यात त्या आंदोलनाच्या अगोदर वर्ष-दीड वर्षभर अगोदर आले होते। त्यांच्या जाहीर सभेला 100-150 लोक होते, परंतु 2 वर्षातच वातावरण असं बदललं की जयप्रकाश नारायणांच्या सभेला 5-5, 10-10 लाख लोक यायला लागले होते।
ते थोडंसं या दृष्टीने वातावरण मी मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भात बघतो आहे. 300 एकरावरचं मोठं ग्राउंड अंतरावली सराटी या गावामध्ये निर्माण झालेलं आहे. 20,000 स्वयंसेवक सतत 3-4 दिवस झाले राबता आहेत त्या सभेच्या यंत्रणेसाठी. जवळपास 40 ड्रोनची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि आश्चर्य म्हणजे त्या परिसरातल्या 123 गावांनी 14 तारखेला म्हणजे उद्या 14 ऑक्टोबरला 2 कोटी लोकांची जेवणाची सोय करून ठेवलेली आहे. हात धुण्यासाठी जवळपास 40 पाण्याचे टँकर आहेत आणि 3 किलोमीटर अलीकडे पलीकडे पार्किंगची व्यवस्था आणि पार्किंगमध्ये सुद्धा जवळपास 20 असे विशाल भव्य LED स्क्रीन लावलेले आहेत. ही व्यवस्था केलेली आहे. मित्रो, हे सगळी यंत्रणा पाहता आता यावर प्रश्नसुद्धा निर्माण होतात. सोशल मीडियातून OBC समूहाकडून इतर समूहाकडून प्रश्न पण निर्माण होत आहेत की मग या जरांगे पाटलांच्या सभेला कोण खर्च करतो, एवढा सगळा पैसा येतो कुठून. पण एक लक्षात घ्या की जेव्हा समाजाने एखाद्या ठरवलं की या अमुक प्रामाणिक प्रयत्नाला आपल्याला सहकार्य करायचं आहे, तर मित्रो कोण्याही सत्ताधाऱ्यांची, विरोधी पक्षाची, कोण्या उद्योगपतीचे पैशाची, निधीची गरज नसते. मराठा समाज महाराष्ट्रातच एवढा आहे की त्या समाजाने मनोज जरांगे पाटलाला 1 रुपया जरी दिला तरी 5-10 हजार कोटी रुपये या व्यवस्थेच्या भोवती निर्माण होण्याची क्षमता या समाजामध्ये आहे. उद्याचा मेळावा हा खरोखर ऐतिहासिक असा होणार आहे. प्रत्यक्षात तिथे किती लोक हे जमतील माहीत नाही, पण 1 ते 1.5 कोटी मराठा अंतरावली सराटी या गावामध्ये जमतील अशी एक यंत्रणा आहे. अशा पद्धतीचा प्रचारही झालेला आहे. मनापासून त्वेषानं एखादा माणूस जेव्हा, एखादा समूह जेव्हा भिडतो एखाद्या कार्यात, करो वा मरो या पद्धतीचं जेव्हा त्याचा अस्तित्वाचा प्रश्न असतो, एखादा विषय जेव्हा जगण्या मरण्याचा विषय जेव्हा बनतो, तेव्हा माणूस कसा त्वेषाने पेटून उठतो, या पद्धतीचा अनुभव उद्याच्या अंतरावली सराटी या गावाच्या विराट सभेच्या निमित्ताने येत आहे. खरं म्हणजे हा कदाचित एखाद्या समूहाच्या आरक्षणाच्या विषयावर होत असलेल्या जाहीर सभेचा हा विश्वविक्रम पण असू शकतो. गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सुद्धा त्याची नोंद होऊ शकते. महाराष्ट्रातलाच नव्हे तर देशभरातल्या मीडियाचं 14 ऑक्टोबरला म्हणजे उद्या होणाऱ्या जालना जिल्ह्यातल्या अंतरावली सराटी या गावाच्या जाहीर सभेकडे लक्ष लागलेलं आहे. तिथून कुठला हुंकार निर्माण होतो, कोणता एल्गार पेटवतो, आणि सरकारचं पण लक्ष आहे, गुप्तचर यंत्रणांचं लक्ष आहे आणि जगभरातल्या प्रेसचं, मीडियाचं पण लक्ष लागलेलं आहे. मित्रो, या पद्धतीचं वातावरण जेव्हा निर्माण होते तेव्हा बलाढ्य सत्तांनासुद्धा झुकावं लागतं. शेवटी सरकारमधल्या बसलेल्या काही विघ्नसंतोषी लोकांनी हा डाव साधलेला आहे. मराठा विरुद्ध OBC असं वातावरण महाराष्ट्रात निर्माण केलेलं आहे. त्या वातावरणाची कटू फळं, दूषित फळं त्याला निर्माण होऊ नये, ते समाजाला ते भोगण्याचं काम पडू नये, अशा पद्धतीची आपण अपेक्षा बाळगूया. मित्रो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा.